जनाई पाठाचा अभ्यास करूयात। या पाठाचे लेखक आहेत शंकर पाटील। पाठाचा परिचय थोडक्यात पाहूयात। दुपारी शेतात काम करायला गेलेल्या जनाईला मोठा साप दिसतो। घाबरून ती घरी येते, परंतु शेतात काम केले नाही तर खायला काहीही मिळणार नाही असा विचार करून ती धीर करून रानात जाते। सापाला विनवणी करते आणि कामाला लागते। हा पाठ म्हणजे ग्रामीण भाषाशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे। यामध्ये बरेचसे शब्द ग्रामीण भाषेतील आलेले आहेत। प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात। दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली। मोठ म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचे एक साधन। उसाचा फड म्हणजे उसाची शेती। पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती। दारं मोडणे म्हणजे पाण्याच्या पाटाचा प्रवाह बदलणे आणि दुसरीकडे वळवणे। कंबर धरणे म्हणजे कंबर दुखणे। पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं। भगभगणे म्हणजे आग आग होणे। केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं, पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगांच्या वावरात शिरली। वाट वाकडी करणे म्हणजे वाट बदलून दुसरीकडे जाणे। आज सोमवार, 2 वेल उपटून घ्यावेत, शेंगांचे 2 वेल उपटावेत असं तिला वाटलं। पोरंही 4 शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार मिळेल म्हणून लगालगा ती शेंगांच्या वावरात आली आणि भुल्ल्यागत बघत उभी राहिली। लगालगा म्हणजे भरभर किंवा पटकन। भुल्ल्यागत म्हणजे गुंग झाल्यासारखी। ती पटकन शेतात आली आणि शेतात आल्यानंतर अगदी गुंग झाल्यासारखी त्या शेताकडे पाहत उभी राहिली। गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं। झागमाग म्हणजे झगमगणे, वावर म्हणजे मळा। वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं। शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती। वेलबुट्टी म्हणजे नक्षी। हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता। म्हणजे ही शेंगांच्या फुलं आलेली हिरवगार रान, हे सगळं पाहून तिला असं वाटत होतं की कोणीतरी रेशमी धाग्यांचा एखादा रुमालच गुंफला आहे। रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली। घाम गाळणे म्हणजे रात्रंदिवस कष्ट करणे। जनाईने त्या कशिद्याकडे पाहतच उभी राहिली की आपण रात्रंदिवस काम केलंय आणि त्याच्यामुळे हे सुंदर वावर फुललेलं आहे। आणि एकाएकी विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला। भर दुपारची वेळ आणि रॉ 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 करून आवाज कानावर येऊ लागला। अगदी अचानक एकदम विमान चालल्यासारखा आवाज तिला येऊ लागला। अगं बाई, विमान म्हणून तिनं वर बघितलं, पण वर काहीच नव्हतं। नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं, निळभोर आभाळ। वर कोरडं फक्त आभाळ होतं। कोरडं आभाळ म्हणजे ढग नसलेलं आभाळ, निळभोर आभाळ होतं। मग असा कसा आवाज येतोय हा तिला प्रश्न पडला। चिटपाखरू सुद्धा नव्हतं। चिटपाखरू नसणं म्हणजे अगदी नीरव शांतता असणे आणि रॉ 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 असा आवाज तेवढा कानावर येत होता। कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झाला। झेंडू फुटणे म्हणजे भीतीने तोंडाला फेस येणे। उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला। खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या 4 काकरीचे वेल उलतेपालते होत होते। उलतेपालते होणे, खाली वर होणे। भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती। रॉ रॉ असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक 4 वाव तुळी अंगावर धावून येत होती। वाव म्हणजे 2 हातांचं माप, तुळी म्हणजे लोखंडी खांब। समोरून काहीतरी लोखंडी खांबासारखं 2 हातभर आपल्याकडे येतंय हे तिला दिसलं। अगं बाई, साप म्हणून जनाई झटक्याने मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली। मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली। थडकली म्हणजे पोहोचली। धाबं दणाणून गेलं होतं। धाबं दणाणणे म्हणजे खूप भीती वाटणे। तिच्या जीवात जीव नव्हता। जीवात जीव नसणे म्हणजे खूप घाबरणे। तिला काय झालंय काय सुचेना। ती फक्त पळत सुटली आणि आपल्या घरी येऊन पोहोचली। पोटात घाबरा पडला होता। घाबरा पडणे म्हणजे खूप घाबरणे। अंग सारं घामानं थपथपलं होतं। तोंडावाटे शब्द फुटत नव्हते। घामानं थपथपणे म्हणजे घाबरल्याने घामाघूम होणे।
तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे घाबरल्याने बोलती बंद होणे. वाचाच गेल्यागत झालं होतं. वाचा जाणे म्हणजे शब्द संपणे, काहीही बोलता न येणे. हातपाय थरथरत होते. ऊर धाडधाड करीत होता. ऊर म्हणजे छाती. वस्ती कशी गाठली हे तिला समजतच नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते. तिला कळेच ना नक्की आपण खरंच पोहोचलोय की अजून कुठे आहोत, एवढी ती घाबरलेली होती. ती डोळ्यांनी सगळीकडे अवतीभोवती पाहत होती आणि मनाची खात्री करून घेत होती. त्याचवेळी तिची अशी अवस्था का झाली हे पाहण्यासाठी वस्तीवरचे सगळे भाऊबंद गोळा झाले. बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली. कालवा उडाला. कालवा उडणे म्हणजे गोंधळ उडणे. काय झालं आये म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली. आये म्हणजे आई. मुलं तिला विचारू लागली की काय झालं, तू एवढी का घाबरलीस? जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली. आता काय सांगायचं? ऊर अजून धडधडत होता. कानातला आवाज जात नव्हता. काही बोलणंच सुधरत नव्हतं. आणि कसं सांगायचं? तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जाना? उन्हाची अशी आरडत पळत का आलीस? सासरे सुद्धा उठून आले आणि त्यांनीही विचारलं की नक्की काय झालंय? धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. धाप लागणे म्हणजे दम लागणे. घडला प्रसंग कसाबसा तिनं वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भ्याल्यागत झाली. भ्याल्यागत म्हणजे घाबरल्यासारखी. भ्याच पडलं. त्यांना भीतीच वाटली. आपल्या रानात एक भुजंग आहे, 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. वाडवडील म्हणजे पूर्वज. ऐकून सगळ्यांना माहीत होतं, पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. कात म्हणजे सापाने टाकलेली जीर्ण कातडी. त्यावर त्यांचा कधी दुम नव्हता. दुम नसणे, पत्ता नसणे. कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागतच झाला होता. कैक म्हणजे कित्येक. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चपापल्यागत बसली होती. चपापल्यागत, घाबरल्यागत. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात पुन्हा एकदा तिच्या घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं. तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं पुन्हा त्याला बजावलं. परत एकदा तिच्यासमोर हा भुजंग आला. त्यावेळी मात्र तिने त्याला बजावलं. बजावलं म्हणजे सुनावलं. का बाबा आमची पाठ घेतली आहेस? कशापायी भ्या दावायला लागलायस? अरे तू आमच्या पाठीमागे का लागलायस? आम्हाला का भीती दाखवतोयस? असं तिने त्याला विचारलं. आमच्या रानात वस्तीला राहिलायस तर आमची राखण करशील का भ्या दावशील? जर तू आमच्या रानात आमच्या वस्तीवर राहत असशील तर आमचं राखण कर, आमचं रक्षण कर. आम्हाला भीती का दाखवतोयस? भ्या म्हणजे भीती. तूच राखण करायला पाहिजेस. तूच राखण करायला हवीस. कसं कसं चाललंय ते तू बघतोस नवं? आमचं कसं चाललंय हे तू बघतोयस. आमची परिस्थिती काय आहे हे तुला माहिती आहे. कशा तऱ्हेनं दिवस कंठाया लागलोय हे काय तुला माहीत नाही? दिवस कंठणे म्हणजे दिवस काढणे. बाबा लय जीव वैतागलाय माझा. जीव वैतागणे म्हणजे खूप त्रासणे. वस्तीला आहेस आमच्या. वस्तीला आहेस आमच्या. लय नाही, थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कळकळ म्हणजे कळवळा. याय पाहिजे म्हणजे यायला पाहिजे. कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला. पाठबळ म्हणजे आधार. माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार हाय का आमच्या घरात? पुढं होऊन म्हणजे पुढे येऊन. मग बाई माणसाला इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही. मग असं असताना एखाद्या बाई माणसाला इनाकारणी म्हणजे विनाकारण, त्रास म्हणजे त्रास देणं हे काही तुझं काम नाही. तुला शोभत नाही हे. माझ्या वाटेला तू जाऊ नयेस. ह्याच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही. माझ्या वाटेला तू जाऊ नकोस. यापेक्षा जास्त मी तुला काही सांगत नाही. ह्याच्या परास म्हणजे यापेक्षा सांगायचं ते तुला सगळं सांगितलंय. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तवर आपलं कुठंतरी गपगार निघून जा कसा. कोल्हापूरकडच्या स्त्रिया मी खातो, मी बोलतो, मी जेवतो असं म्हणतात आणि म्हणून ही स्त्री म्हणते त्याला
की मी आता झाडाखाली बसून भाकरी खातो, तवर आपलं कुठंतरी गपगार निघून जा. तोपर्यंत तू शांतपणे कुठून तरी निघून जा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार बघ. जुंधळा म्हणजे ज्वारी. असं बसून कसं भागल? भागल म्हणजे चालेल. असं बसून कसं बरं चालेल? दिवस बुडुस्तवर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. बुडुस्तवर म्हणजे बुडेपर्यंत, दिवस मावळेपर्यंत मला सगळा जुंधळा कापला पाहिजे. हे बघ, आता शेवटचं तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय. काय करायचं ते तुझं तू ठरव. खाऊ मी भाकर आता? हे बघ, आता मी मरायला आलेली आहे. त्यामुळे तुला जर मला मारायचं असेल, चावायचं असेल तर तू ठरव. भीती दाखवायची असेल तर तेही तू दाखव. पण मला आता खाऊ दे आणि माझ्या कामाला लागू दे. माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी काम करणारं नाही. त्यामुळे मला काम करणं भाग आहे. परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हल्ली म्हणजे बाजूला झाली, निघून गेली. बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली. तिथे 2 घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. घटका म्हणजे तास, सावचित्तानं म्हणजे अतिशय सावध मनानं. जर कुठून भुजंग आलाच तर ही भीतीसुद्धा तिच्या मनात होतीच. त्यामुळे तिने अतिशय सावध चित्तानं जेवण केलं. 2 भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संग आणलेलं तांब्याभर पाणी प्याली. संग म्हणजे बरोबर, सोबत. डरकन 2 ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा जमिनीला लोळण घेऊ लागली. धाटं म्हणजे ज्वारीची रोपं जी आपण कापतो ती. तर याला ताटं असं सुद्धा म्हणतात. तर तिने पटापट कापायला सुरुवात केली आणि ती धाटं जमिनीवर लोळण घेऊ लागली. मुलांनो, जर संकटाला घाबरलं तर ते संकट पुन्हा पुन्हा वर तोंड काढत असतं. म्हणून आपण संकटाला न घाबरता त्याला सामोरं जायला शिकायला हवं. म्हणजे त्यातून काहीतरी मार्ग निघतो.